नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्या माध्यमातून आम्ही जे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचतील. आजचा जो विषय आहे तो आहे व्हिक्टीम कार्डच्या संदर्भातला. अनेक वेळेला मोठमोठे गुन्हे घडतात आणि ते गुन्हे घडल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा सगळ्या मीडियामध्ये सुरू होते, सोशल मीडियात सुरू होते, समाजामध्ये सुरू होते. आणि मग अशा वेळेला जे कोणी गुन्हेगार असतात त्यांना वाचवण्याचा, गुन्हेगार म्हणण्यापेक्षा आरोपी असतात सुरुवातीला, आणि ते एकदा आरोपी पकडले गेले की मग त्यानंतर अनेक लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात किंवा ते प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न करतात. व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतात की कसा अन्याय झालेला आहे, आरोपी जो आहे तो कसा निर्दोष आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते सुरू होतात. आता जो अमरावतीचा प्रकार घडला हा आपण सगळ्यांना माहिती असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपण तो ऐकलेला असेल की तिकडचा जो परतवाडा विभाग आहे त्या ठिकाणी एक मुस्लिम जो युवक होता 19 वर्षीय मोहम्मद अयान, तर या युवकाने काही मुलींची फसवणूक केली आणि त्याने त्यांचं लैंगिक शोषण केलं. त्याचे व्हिडिओ काढले गेले. व्हिडिओ काढणारा आणखी एक युवक होता, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले की या तरुणाने जवळपास 180 मुलींना फसवलेलं आहे, अशा पद्धतीने त्यांचं लैंगिक शोषण केलं आहे. त्यांचे व्हिडिओ जवळपास 350 व्हिडिओ हे वेगवेगळ्या माध्यमांमधून व्हायरल करण्यात आलेले आहेत. असे सगळे आरोप झाले. आता त्यानंतर जे प्रत्यक्ष ज्या मुलींच्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा ज्या घटना घडलेल्या आहेत, जी माहिती मिळालेली आहे पोलिसांना, त्या पद्धतीने 8-10 मुली ज्या आहेत त्यांचा या तरुणाशी संबंध होता, मैत्री होती किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याने, त्यांचे व्हिडिओ काढले गेले असं म्हटलं जाते. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी 180 मुली आहेत किंवा 100पेक्षा जास्त मुली आहेत हे आरोप केलेले आहेत. पण प्रत्यक्षामध्ये जरी 8 मुली असल्या तरी शेवटी गुन्हा किती गंभीर आहे हे महत्त्वाचं आहे की नाही. आता त्याच्यात अशा पद्धतीने दावा केला जातो की या ज्या काही 8-10 मुली आहेत या सगळ्या मुस्लिम मुली आहेत. म्हणजे स्वतः MIMचे महाराष्ट्रामधले नेते इम्तियाज जलील यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तरुणाबद्दल कसं त्याने केलेले सगळं लव जिहाद आहे हे सांगण्यात आलं. प्रत्यक्षात तो लव जिहाद नाही, तर त्या सगळ्या मुस्लिम मुली आहेत. 180 कहां से लेके आ गए? मीडिया वालों को भी बड़ा मजा आता है, अरे MIM का नाम आ गया है, चला दो 8 की जगह 180 चला दो, लगा दिए 180, पूरे चैनल उसके ऊपर 180 महिलाओं के वीडियोस पाए गए करके. अब अगर मैंने आपको चैलेंज कर दिया, आपको सबको घसीट के लेके गया कोर्ट के अंदर कि बताओ करके कि 180 कहां पे है करके उसमें, लेकिन क्या हो गया है कि वो तरबूज को देखकर खरबूजा रंग बदलता नहीं. का एक चैनल के ऊपर आ गया 180 तो दूसरा बोला कि अपन ने 170 का बोला, उन्होंने बोल रहा 180 तो अपन भी चला दो 180 करके. SP ने खुद ने बोला है कि 8 बच्चियों के साथ उसकी फ्रेंडशिप थी, जिसमें से 6 बच्चियों के साथ उसकी फ्रेंडशिप थी, दोस्ताना था बच्चियों के साथ, यंग लड़का है इसमें, और 2 लड़कियां ऐसी थी जिसमें से 8 में से 6 बच्चों के साथ उसकी फ्रेंडशिप थी और 2 के साथ उसके रिलेशनशिप थे, जिसके कुछ वीडियोस उन्हें मिले हैं करके. अगर गुनाह किया है तो कानून अपना काम करेगा, कानून ने अपना काम करना चाहिए. लेकिन ये जैसा ही मुद्दा निकल के आ गया, अरे लव जिहाद हो गया है, देखो अब पूरे के पूरे जितने भी ये फालतू इनके कीड़े हैं ना, ये पूरे जाग जाएंगे. कल है तो गाड़ियां भर भर के वहां पे चले जाएंगे, लव जिहाद हो गया है करके. फिर ये चिंगे मिंगे जितने भी है इनके, ये पूरे मार्केट में निकल जाएंगे. आता हे जेव्हा वक्तव्य केलं जातं तेव्हा ते निश्चितपणे त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखंच आहे. म्हणजे लव जिहाद असेल तर इम्तियाज जलील त्यावर बोलणार नाहीत. आता हे नाशिकचं जे प्रकरण झालं TCSचं, त्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांनी काही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे की केली जाते कारवाई ती योग्य आहे वगैरे वगैरे, त्याविषयी गप्प बसायचं. पण अमरावतीच्या प्रकरणामध्ये लव जिहाद नाही आहे. तिथे ज्या मुली त्या तरुणाशी ज्यांचा संबंध होता, मैत्री होती, शारीरिक संबंध होते किंवा व्हिडिओ काढले गेले, या सगळ्या तरुणी ज्या आहेत त्या मुस्लिम आहेत. मग मुस्लिम आहेत तर काय झालं? त्या तरुणाने केलेला जो काही गुन्हा आहे तो सौम्य होतो का? त्यामुळे मी याचंही भान ठेवत नाहीत. आणि हे सगळे कुठे ना कुठे लोकप्रतिनिधी आहेत, लोकांसमोर जातात, लोकांसमोर आपल्या पक्षाची बाजू मांडतात.
कोणत्या पद्धतीने हे लोकांना न्याय देऊ शकतील? म्हणजे उद्या ते जर प्रकरण, आता या 8 मुलींची तक्रार आली असेल किंवा त्यांनी काही माहिती दिली असेल पोलिसांना, आणखी अनेक मुली येऊ शकतील पुढे भविष्यामध्ये, आलेले असतील तक्रारी, त्यांची नावं अर्थातच जाहीर होणार नाहीत, पण हळूहळू तक्रारी येतील, आणल्या जातील. त्याच्यात कुठे हिंदू मुली असतील तर तो लव्ह जिहाद आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. पण त्याच्या आधीच इम्तियाज जलील यांनी सगळं मन मोकळं करून झालेलं आहे की जर याच्यात मुस्लिम मुलीच आहेत तर मग तिथे लव्ह जिहाद कुठे आहे? मुद्दा तो लव्ह जिहाद आहे हा असतोच. जर तो लव्ह जिहाद असेल, हिंदू मुलींना फसवलं असेल, खोटं नाव सांगून फसवलं असेल, शारीरिक संबंध ठेवले किंवा त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला असेल, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला असेल, त्यासाठी दबाव आणण्यात आला असेल, तर तो गुन्हा आहेच. पण मुस्लिम मुली जरी असतील तरी तो गुन्हाच आहे. तो तेवढाच गंभीर गुन्हा आहे. तो लव्ह जिहाद आहे म्हणून गंभीर गुन्हा, आणि मुस्लिम मुली असतील तर तेवढा गंभीर गुन्हा नाही. ते मुस्लिम मुली असतील तर ते आम्ही बघू मुस्लिम मुस्लिम, असं काय असतं का? म्हणजे ही जी मानसिकता आहे की मुस्लिमांनी, एखाद्या मुस्लिम तरुणाने मुस्लिम युवतीला फसवलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं तर तो मुस्लिमांचा प्रश्न आहे, तो आम्ही बघू, आमच्या पद्धतीने हँडल करू त्याला. ही कोणत्या पद्धतीची लोकशाही आहे, कोणत्या प्रकारचं कायदा आणि सुव्यवस्था आहे, याचा विचार जलील यांच्यासारख्या नेत्यांनी करायला पाहिजे. ते लगेच आनंदित झाल्यासारखं, म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेवरनं दिसतं की ते खुश झालेले आहेत की याच्यामध्ये लव्ह जिहाद सापडला नाही. पण लोक मात्र आरोप करतायत लव्ह जिहादचे 180 मुलींशी त्या तरुणाचे संबंध असल्याचे. पण सगळे आरोप कसे खोटे ठरले? फक्त 8च मुली सापडल्या. त्यातल्या सुद्धा इम्तियाज जलील यांच्या म्हणण्याप्रमाणे 6 मुली ज्या आहेत त्यांची मैत्री होती, 2 मुलींशी त्याने फक्त शारीरिक संबंध ठेवले. म्हणजे किती औदार्य आहे पहा की फक्त 2च मुलींची संबंध ठेवले ना, मग त्याला त्याच्यातून सोडून दिलं पाहिजे. मग किती मुलींची संबंध ठेवल्यावर पकडायचे हे सुद्धा जलील यांनी सांगितलं पाहिजे की साधारणपणे 101 मुलींची संबंध ठेवले, फोटो व्हायरल केले, व्हिडिओ व्हायरल केले की मग पकडा. तोपर्यंत त्याला सगळे गुन्हे माफ. आणि मुस्लिम मुली असतील तर गुन्हे माफच. किती अशा मुस्लिम मुलींची संबंध ठेवले तरी काही हरकत नाही. म्हणजे एक तरुण गुन्हेगारीकडे वळलेला आहे, त्याने गुन्हा केलेला आहे गंभीर स्वरूपाचा, तोच मुळात वयाने आधी कमी आहे आणि त्यात तो अशा, त्याच्यापेक्षा आता त्या मुलींचं वय किती आहे माहिती नाहीये, ते समोर येईल. मग त्या पद्धतीचाही गुन्हा त्याच्यावर लागणार आहे. आणि अशा तरुणाला वाचवण्याचं, व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा का प्रयत्न होतोय की लव्ह जिहाद नाहीये याच्यात, मग त्याने केलेलं कृत्य जे आहे ते एवढं गंभीर नाही, असाच एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील करतायत. असंच काहीसं त्या नाशिकच्या प्रकरणात सुद्धा आहे. नाशिकचं आता हे जे TCSचं प्रकरण आहे BPOचं, त्याच्यामध्ये 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यातली एक निदा खान नावाची जी तरुणी आहे ती फरार आहे सध्या. अगदी सुरुवातीपासून तिचं नाव समोर आलं की ती HR मधली कोणी एक्झिक्युटिव्ह आहे वगैरे, आणि ती फरार आहे. आता फरार झाल्यानंतर तिचं अगदी फोटोसह सगळीकडे बातमी आली की ती फरार झालेली आहे. तेव्हा कुणी त्यांच्या घरातलं किंवा कुणी बाहेर आलं नाही की बाबा ही मुलगी इथे आहे अमुक अमुक ठिकाणी. आता मात्र 4-5 दिवसांनी कळलं की ती या संदर्भामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करते, तिला अटक होईल म्हणून. आणि तेव्हा मग काही पत्रकारांनी जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणतायत की हे तिला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, ती गर्भवती आहे आणि ती गर्भवती असताना असे आरोप होत असल्यामुळे आम्ही सगळे मानसिक ताणाखाली आहोत, मनस्ताप आम्हाला झालेला आहे. यालाच व्हिक्टीम कार्ड म्हणतात. इतके दिवस त्या मुलीचं नाव येते तेव्हा कुठलेही त्यांचे पालक किंवा कोणी समोर आलं नाही सांगायला पोलिसांकडे जाऊन. आता मात्र पत्रकार गेल्यानंतर ती गर्भवती आहे, तिला कसा त्रास होऊ शकतो याच्यामुळे की तिच्या विरुद्ध सगळं खोटं रचलं जाते, याच्याहीपेक्षा ते असं म्हणाले त्यांचे पालक त्या निदा खानचे की हे सगळं प्रकरण अशोक खरातचं प्रकरण दडपण्यासाठी केलं जाते. अशोक खरातचं जे लैंगिक शोषणाचं घोटाळ्याचं प्रकरण आहे ते दडपण्यासाठी हे प्रकरण काढलेलं आहे. हे जे म्हणणं आहे हेच म्हणणं गेले अनेक दिवस सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त करतायत. पण मुळात अशोक खरातचं प्रकरण दडपलेलं कुठे आहे? ते तर दडपलं गेलं नाही. अशोक खरातला तर लागलीच अटक केलेली आहे. इतकी दिवस त्याची सातत्याने चौकशी सुरू आहे, सगळ्या प्रकारची माहिती त्याच्याकडून घेतली जाते, त्याचं घर कोणतं, त्याचे प्रॉपर्टी कोणती, ही सगळी माहिती समोर आली आहे. त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचे सगळे व्हिडिओ तर आधीच व्हायरल झाले होते, ते अर्थात आता डिलीट केलेले आहेत.
पण ते पुरावे पोलिसांकडे असणारच आहेत. मग दडपलेलं काय त्याचं प्रकरण आणि त्याला वेगळं वळण देण्याचं कारण काय? अशोक खरात तर पकडला गेलेला आहे, त्याच्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत, सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत. म्हणजे पालक बोलतायत याचा अर्थ असा होतो की यांना कुठेतरी हे विक्टीम कार्ड खेळून आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न आहे. अर्थात प्रत्येक आरोपीचे जे नातेवाईक असतात तो हाच प्रयत्न करतात की आपल्या मुलाने, आपल्या मुलीने किंवा आपला जो कोणी नातेवाईक आहे त्याने कोणताच गुन्हा केला नाही, तो निर्दोष आहे, तो चांगला आहे स्वभावाने, हे प्रत्येक जणच सांगतो. पण हे आता जे होतंय, ही एवढी मोठी गंभीर घटना घडल्यानंतर जी काय कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे, ती होऊ द्यायला पाहिजे. पण त्याऐवजी ती गर्भवती आहे म्हणजे लगेच लोकांच्या मनात येईल, अरे गर्भवती मुलीला छळले जाते आणि अशोक खराचं प्रकरण दडपण्यासाठीच आणलेलं आहे. याचा अर्थ हा होतो की विक्टीम कार्ड खेळून हे प्रकरण जे आहे ते सौम्य करण्याचा प्रयत्न होतो. कुठून तरी कोर्टाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे, कुठेतरी याला रोखलं गेलं पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही कशी काय स्टेटमेंट देऊ शकता कोणाबद्दलही. म्हणजे हे जे खरात प्रकरण आहे पोलिसच संशोधन करतायत, त्याचा सगळा शोध लावतायत, तपास करतायत, त्यांच्यावर एक प्रकारे अविश्वास दाखवल्यासारखंच आहे की हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी हे प्रकरण आणलं, याची चौकशी सुरू केली. तेव्हा विक्टीम कार्डचा जो खेळ आहे तो याच्यात दिसून येतो. जलील सुद्धा त्याच विक्टीम कार्ड खेळतायत, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, कारण तो MIMचा सदस्य आहे, मुलगा अमरावतीतला, आणि इथे यांची मुलगी आहे आणि ती गर्भवती आहे असं सांगून ते प्रकरण सौम्य करण्याचा, तिच्याबद्दल कुठेतरी सहानुभूती निर्माण करण्याचा असा प्रयत्न होतोय. पण अर्थात कायदा जो असतो तो या सगळ्या गोष्टी बघत नाही. तुम्ही काय स्टेटमेंट देताय, तुम्ही किती सहानुभूती निर्माण करताय, जे पुरावे समोर असतील त्याच्या आधारित जे काही निर्णय द्यायचे ते न्यायपालिका देत असते, त्या पद्धतीने ते होईलच. पण हे सगळे प्रकार कसं होत आहे ते पहा तुम्ही, की त्याच्यामध्ये मुस्लिम असल्यामुळे त्यांना विक्टीम कार्ड खेळण्याचा एक प्रकारे प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.